Today, first we have to see the हर्ट साऊंड्स. म्हणजे आपल्या हर्टमध्ये जे साऊंड प्रोड्यूस होते तर ते कोणकोणते साऊंड प्रोड्यूस होते तर ह्याच्यामध्ये आपल्याला ते बघायचं आहे. ड्युरिंग इच कार्डियक सायकल देअर आर 4 हर्ट साऊंड. म्हणजे ज्यावेळेस एखादी कार्डियक सायकल ज्यावेळेस परफॉर्म होती तर त्यावेळेस किती 4 हर्ट साऊंड हे आपल्याला ऐकायला येतात. म्हणजे आपल्याला ऍक्च्युली 2च साऊंड ऐकायला येतात पण तिथे ऍक्च्युली किती असते 4 हर्ट साऊंड होते. But in normal heart, only first and second heart sounds are allowed to be heard with the help of stethoscope. म्हणजे जे सुरुवातीला जे 2 हर्ट साऊंड प्रोड्यूस होते तर ते फक्त आपण कशाने ऐकू शकतो बाय द यूज ऑफ स्टेथोस्कोप. म्हणजे स्टेथोस्कोपचा यूज करून आपण फक्त ते पहिले 2 जे हर्ट साऊंड आहे ते आपण ऐकू शकतो. तर त्याच्यामध्ये फर्स्ट साऊंड कोणता? द फर्स्ट साऊंड इज लप साऊंड. सुरुवातीला आपण ज्या स्टेथोस्कोपने ऐकतो तर त्यावेळेस आपल्याला धकधक धकधक असा आवाज येतो पण तो तसा ऍक्च्युअल आवाज तसा नसतो. पण तो आवाज कसा असतो लप अँड डप साऊंड असतो. तर पहिल्यांदा आपल्याला आवाज कोणता ऐकू येतो तर लप साऊंड. लप विच इज लाउडर अँड बीट लॉंगर दॅन द सेकंड साऊंड. सुरुवातीला लप साऊंड ऐकू येतो आणि तो एकदम लाऊड मध्ये असा ऐकायला येतो आपल्याला कम्पेअर टू सेकंड साऊंड. इट इज कॉज्ड बाय क्लोजर ऑफ एव्ही वॉल सून आफ्टर व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल बिगिन्स. लप साऊंड आपल्याला कधी ऐकायला येतो ज्यावेळेस एव्ही वॉल असतो म्हणजे ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर वॉल जेव्हा क्लोज झाल्यावर बरं का क्लोज होतो तर त्यावेळेस लप साऊंड हा आपल्याला ऐकू येतो. आणि ज्यावेळेस एव्ही वॉल क्लोज होतो तर त्यावेळेस काय असतं तर व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल प्रोड्यूस होतो एव्ही वॉल क्लोज झाल्यावर आणि त्यावेळेस बरोबर आपल्याला लप साऊंड हा ऐकू येतो. सेकंड साऊंड इज डब साऊंड. द सेकंड साऊंड इज डब साऊंड विच इज शॉर्ट अँड नॉट ॲज लाऊड ॲज फास्ट. लप साऊंड नंतर कोणता साऊंड प्रोड्यूस होतो तर डब साऊंड. इट इज कॉज्ड बाय द क्लोजर ऑफ सेमिल्युनार वॉल ऍट द बिगिनिंग ऑफ व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल. डब साऊंड जो आहे तर तो कशामुळे प्रोड्यूस होतो तर सेमिल्युनार वॉल ज्यावेळेस क्लोज होतं तर त्यावेळेस हा डब साऊंड हा प्रोड्यूस होतो. तर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते लप अँड डब साऊंडचा. वेट फॉर फ्यू मिनिट्स. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का? येस मॅम. ओके, वी विल स्टार्ट द व्हिडिओ. आणि ह्याच्यामध्ये काय आहे तर लप अँड डब साऊंड आणि बाकीचे जे अदर 2 साऊंड जे आहेत जे आपण ऐकू शकत नाही तर ते का ऐकू शकत नाहीत आणि ते कसे प्रोड्यूस होते तर ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तो आज की क्लास शुरू करने से पहले हम एक पॉजिटिव थॉट के साथ में क्लास को शुरू करेंगे. जिस स्टूडेंट के पास में मेहनत के साथ साथ धैर्य है, पेशेंस है, वो हर एग्जाम को क्लियर कर शुरुआत करते हैं. आज हम पढ़ने वाले हैं बड़ा ही इंटरेस्टिंग टॉपिक जिसका नाम है हर्ट साउंड. तो फर्स्ट ऑफ ऑल हम बात करेंगे इसकी डेफिनेशन के बारे में
तो heart sound are the sound that produced by the mechanical activity of the heart during each cardiac cycle. हर कार्डियक साइकिल के दौरान, कार्डियक साइकिल मींस वन हार्ट बीट, हार्ट का कॉन्ट्रैक्शन एंड रिलैक्सेशन, तो ड्यूरिंग द कार्डियक साइकिल हार्ट की मैकेनिकल एक्टिविटीज के दौरान जो साउंड्स प्रोड्यूस होती हैं, जो आवाजें बनती हैं, उनको हम हार्ट साउंड कहते हैं। अब हमारे मन में ये सवाल उठता है कैसे ये हार्ट साउंड बनती है। तो तीन रास्ते हैं, तीन तरीके हैं जिनके द्वारा हार्ट में हार्ट साउंड प्रोड्यूस होती है। पहला रास्ता है फ्लो ऑफ ब्लड थ्रू द कार्डियक चेंबर। कार्डियक चेंबर से, जैसा कि मैंने प्रीवियस लेक्चर में आपको बताया था कि हार्ट के अंदर 4 चेंबर होते हैं, तो उन चारों चेंबरों में जब ब्लड फ्लो करता है उस समय। दूसरा, कॉन्ट्रैक्शन ऑफ कार्डियक मसल, हार्ट के अंदर स्पेशल मसल पाई जाती है जिनको हम कार्डियक मसल कहते हैं, वो जब कॉन्ट्रैक्ट और रिलैक्स करती हैं, मेनली कॉन्ट्रैक्शन, तो उस समय ये हार्ट साउंड बनती है। अगला है क्लोजर ऑफ वाल्व ऑफ हार्ट, जब हार्ट के वाल्व क्लोज होते हैं तो उस समय ये साउंड प्रोड्यूस होती है। जनरली लोगों के मन में ये डाउट रहता है कि हमेशा हार्ट साउंड वाल्व के ओपन होने से बनती है, लेकिन ऐसा नहीं है। ये जो हार्ट साउंड है वो हमेशा वाल्व के क्लोज होने के बाद में ही प्रोड्यूस होती है। ठीक है, तो एक एक करके अब हम डिस्कस करेंगे डिफरेंट हार्ट साउंड। हार्ट के अंदर जो अलग अलग साउंड बनती हैं वो कौन कौन सी हैं। तो देयर आर 4 साउंड प्रोड्यूस ड्यूरिंग द कार्डियक साइकिल। कार्डियक साइकिल के दौरान 4 प्रकार की हार्ट साउंड हार्ट में बनती हैं। पहली है फर्स्ट हार्ट साउंड S1, दूसरी है सेकंड हार्ट साउंड S2, तीसरी है थर्ड हार्ट साउंड S3 और चौथी है फोर्थ हार्ट साउंड F4। ठीक है, चलिए नेक्स्ट एक एक करके इन सब पे बात करेंगे। तो फर्स्ट हम बात करेंगे फर्स्ट हार्ट साउंड। जो पहली हार्ट साउंड है उसे हम क्या कहते हैं और वो कैसे बनती है। तो फर्स्ट पॉइंट है इट इज प्रोड्यूस्ड ड्यू टू द क्लोजर ऑफ बोथ एट्रियोवेंट्रिकुलर वाल्व। हमेशा याद रखिएगा एट्रियोवेंट्रिकुलर वाल्व के क्लोज होने से ये आवाज बनती है। यानी फर्स्ट हार्ट साउंड एट्रियोवेंट्रिकुलर वाल्व यानी बाइकस्पिड और ट्राइकस्पिड दोनों वाल्व जब क्लोज होते हैं एक साथ तो उस समय ये आवाज बनती है। सेकंड, आप नीचे देख सकते हैं, नीचे डायग्राम में मैंने आपको दिखाने की कोशिश की है ट्राइकस्पिड और बाइकस्पिड वाल्व को क्लियरली। जो ट्राइकस्पिड वाल्व है वो राइट साइड में पाया जाता है और बाइकस्पिड वाल्व पाया जाता है लेफ्ट साइड में। अब बात आती है कि ये किस समय प्रोड्यूस होती है। तो इट प्रोड्यूस ड्यूरिंग द आइसोमेट्रिक कॉन्ट्रैक्शन पीरियड। ये कार्डियक साइकिल का एक फेज है, आइसोमेट्रिक कॉन्ट्रैक्शन पीरियड। इस फेज को हम कार्डियक साइकिल के नेक्स्ट लेक्चर में डिस्कस करेंगे। ठीक है, तो फर्स्ट हार्ट साउंड कार्डियक साइकिल के आइसोमेट्रिक कॉन्ट्रैक्शन पीरियड के दौरान बनती है। तो इस पॉइंट को आप याद रखिएगा। नेक्स्ट, इट रिजेंबल विद स्पोकन वर्ड लव। लोगों के मन में ये डाउट रहता है कि जो हार्ट की आवाज है वो धक 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 करके आती है, लेकिन ऐसा नहीं है। हार्ट की साउंड आती है लब डब लब डब। ठीक है, तो फर्स्ट हार्ट साउंड जो होता है वो स्पोकन वर्ड, इंग्लिश का एक वर्ड है जिसका नाम है लब, उससे रिजेंबल करती है, उससे मिलती जुलती है। ठीक है, नेक्स्ट, इट इज लॉन्ग एंड लो पिच साउंड। ये एक लंबी और लो पिच साउंड होती है, इसकी पिच लो होती है और ये लॉन्ग ड्यूरेशन के लिए होती है। तो इसका टाइम ड्यूरेशन होता है 0.1 टू 0.17 सेकेंड। क्लियर, तो इसका टाइम पीरियड कितना है 0.1 टू 0.17 सेकेंड। चलिए अब हम बात करेंगे नेक्स्ट सेकेंड हार्ट साउंड की। तो सेकेंड हार्ट साउंड कब प्रोड्यूस होती है। इट इज प्रोड्यूस ड्यू टू द क्लोजर ऑफ बोथ द सेमिल्यूनर वाल्व। जब दोनों ही सेमिल्यूनर वाल्व कौन से होते हैं, अयोटिक एंड पल्मोनरी, दोनों ही वाल्व ये अयोटा की और पल्मोनरी आर्टरी की ओपनिंग्स पे पाए जाते हैं। जब ये वाल्व एक साथ में क्लोज होते हैं तो उस समय हार्ट साउंड सेकंड वाली बनती है। ठीक है, और इट रिजेंबल विद द स्पोकन वर्ड डब। इंग्लिश के वर्ड डब से ये मिलती जुलती होती है। ठीक है, एंड नेक्स्ट पॉइंट जो आपको याद रखना है, इट कैन बी हियर्ड बाय स्टेथोस्कोप। फर्स्ट हार्ट साउंड और सेकंड हार्ट साउंड दोनों ही हार्ट साउंड को हम स्टेथोस्कोप की सहायता से सुन सकते हैं। स्टेथोस्कोप आप जानते ही होंगे, एक ऐसा इंस्ट्रूमेंट जिससे हम ऑस्कल्टेशन करते हैं या हार्ट साउंड को सुन सकते हैं। ठीक है, फोर्थ है द टाइम पीरियड ऑफ सेकंड हार्ट साउंड इज 0.1 टू 0.14 सेकंड। उसका टाइम पीरियड होता है, याद रखिएगा, 0.1 से 0.14 सेकंड के लिए। ठीक है, चलिए नेक्स्ट अब हम बात करेंगे थर्ड हार्ट साउंड की। तो तीसरी हार्ट साउंड प्रोड्यूस होती है रैपिड फिलिंग पीरियड के दौरान। ये रैपिड फिलिंग पीरियड क्या होता है, इट इज प्रोड्यूस ड्यू टू द रशिंग ऑफ ब्लड इनटू द वेंट्रिकल। रैपिड फिलिंग पीरियड के दौरान जब वेंट्रिकल्स के अंदर ब्लड फिल होता है तो उस समय थर्ड हार्ट साउंड प्रोड्यूस होती है। याद रखिएगा
ये इनऑडिबल होती है स्टेथोस्कोप से, इसको हम स्टेथोस्कोप की सहायता से नहीं सुन सकते। ठीक है, आगे बताऊंगा फिर कैसे सुनेंगे। तो इट इज शॉर्ट एंड लो पिच साउंड एंड द टाइम ड्यूरेशन, इसका टाइम ड्यूरेशन होता है 0.07 से 0.1 सेकेंड, याद रहेगा। चलिए नेक्स्ट अब हम आगे बढ़ते हैं फोर्थ हर्ट साउंड की तरफ। तो फोर्थ हर्ट साउंड क्या है? इट इज द इनऑडिबल साउंड। ये थर्ड साउंड की तरह ही इनऑडिबल होती है, इसको हम सुन नहीं सकते। इट इज ऑडिबल ओनली इन पैथोलॉजिकल कंडीशन, ये सिर्फ और सिर्फ पैथोलॉजिकल कंडीशन में हमें सुनाई देती है। जब शरीर में कोई बीमारी होती है हृदय से संबंधित, तो उस समय ये हमें सुनाई देती है। नेक्स्ट, इट प्रोड्यूस ड्यू टू द एट्रियल मसल कॉन्ट्रैक्शन ड्यूरिंग द सिस्टोल। जब एट्रियल मसल सिस्टोल करती हैं, कॉन्ट्रैक्शन करती हैं, तो उस समय ये हर्ट साउंड प्रोड्यूस होती है। नेक्स्ट, इट इज स्टडी ओनली बाय द ग्राफिकल रिकॉर्डिंग, दैट इज फोनोकार्डियोग्राफी। आप नीचे डायग्राम देख सकते हैं, बड़ा क्लियरली मैंने आपको दिखाया है। ये फोनोकार्डियोग्राफी का एक ग्राफ है, एक चार्ट है। ये फोनोकार्डियोग्राफी यूज होती है फोर्थ हर्ट साउंड को सुनने के लिए। ठीक है, अगली बात आती है इसका टाइम पीरियड कितना होता है। तो इसका टाइम पीरियड होता है 0.02 से 0.04 सेकेंड। ठीक है, चलिए नेक्स्ट अब हम बात करेंगे मेथड्स ऑफ स्टडी ऑफ हर्ट साउंड। हर्ट साउंड को हम किन किन मेथड से सुन सकते हैं, उनको स्टडी कर सकते हैं। तो इनके तीन मेथड हैं, तीन रास्ते हैं जिनके द्वारा हम हर्ट साउंड को सुन सकते हैं। तो पहला रास्ता है बाय यूजिंग द स्टेथोस्कोप। स्टेथोस्कोप को हम डायरेक्टली चेस्ट पर लगाएं और हम हर्ट साउंड डायरेक्टली सुन सकते हैं। ठीक है, जैसा कि मैंने आपको डायग्राम में दिखाया है सामने, ये जितने भी पॉइंट्स आपको दिखाई दे रहे हैं ये सब ऑस्कल्टेशन पॉइंट है। इन इन जगह पर रख करके हम डिफरेंट डिफरेंट एरिया ऑफ हर्ट की साउंड सुन सकते हैं। ठीक है, दूसरा रास्ता है बाय यूजिंग द माइक्रोफोन। माइक्रोफोन जो आप नीचे डायग्राम देख रहे होंगे, ये नीचे एडवांस या इलेक्ट्रॉनिक स्टेथोस्कोप इसको हम कहते हैं, जिसकी सहायता से सूक्ष्म से सूक्ष्म यानी धीरे से धीरे आवाज भी अगर हर्ट कर रहा है तो उसको भी हम सुन सकते हैं, क्योंकि ये लो हर्ट साउंड को एम्पलीफाई करके बढ़ा करके हमारे कानों में ये देता है। ठीक है, तो ये माइक्रोफोन के सहायता से हम स्टडी कर सकते हैं जो इनऑडिबल साउंड है, जैसे थर्ड हर्ट साउंड और फोर्थ हर्ट साउंड। ठीक है, नेक्स्ट बाय यूजिंग द फोनोकार्डियोग्राम। मैंने अभी अभी आपको बताया था कि फोर्थ हर्ट साउंड को हम फोनोकार्डियोग्राम से सुन सकते हैं। और फोनोकार्डियोग्राम क्या है? एक ग्राफिकल नोटेशन है, एक ग्राफ है जिसके द्वारा हम हर्ट साउंड का पता करते हैं। ठीक है, तो दिस इज ऑल अबाउट हर्ट साउंड्स। अगर आपको ये लेक्चर अच्छा लगा हो तो आप मिनी अटेम्प्ट Okay, all of you understand this? Yes, How ma'am. hot sounds are produced? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. तिथं काय सांगितलं त्यांनी की 4 हर्ट साऊंड हे प्रोड्यूस होते, त्याच्यामधले फक्त पहिले जे दोन असते लब एंड डब साऊंड तेच फक्त आपल्याला स्टेथोस्कोपने आपण ऐकू शकतो, आणि तिसरा आणि चौथा जो साऊंड आहे तर तो आपण इझिली स्टेथोस्कोपने ऐकू शकत नाही, कारण त्याचा जो आवाज असतो तो एकदम लो मध्ये असतो, त्यामुळे आपण त्याच्या स्टेथोस्कोपने तो आवाज ऐकू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये काय असतं तर लब साऊंड कधी प्रोड्यूस होतो तर एव्ही वॉल्व ज्यावेळेस क्लोज होतो तर त्यावेळेस हा लब साऊंड प्रोड्यूस होतो. आणि त्याचा टाइम ड्युरेशन किती असतो ते सेकंदामध्ये लब साऊंडचा? 0.1 0.1 टू 0.7 सेकंद 0.1 टू 0.17 सेकंद असतो. आणि नेक्स्ट कुठला तर डब साऊंड. डब साऊंड कशामुळे प्रोड्यूस होतो तर सेमिल्युनर वॉल्व ज्यावेळेस क्लोज होतं तर त्यावेळेस डब साऊंड हा प्रोड्यूस होतो. सेमिल्युनर वॉल्व मध्ये कोणकोणते येतात तर एओर्टिक व्हॉल्व आणि पुल्मोनरी व्हॉल्व हे दोन सेमिल्युनर वॉल्व मध्ये असतात, आणि त्यांचा टाइम ड्युरेशन किती असतो? 0.1 to 0.4. 0. ओके, गुड. देन थर्ड कुठला असतो तर थर्ड साऊंड जो असतो तो कशामुळे प्रोड्यूस होतो? Rapid filling period. ज्यावेळेस ब्लड हे व्हेंट्रिकल्स मध्ये एंटर करतं, म्हणजे रॅपिड फिलिंग मध्ये एकदम फास्ट मध्ये ज्यावेळेस ब्लड हे ऍट्रियातून व्हेंट्रिकल्स मध्ये येतं तर त्यावेळेस साऊंड प्रोड्यूस होतो, तर तो कोणता असतो? तो फोर्थ साऊंड असतो. त्याचा टाइम पिरियड किती असतो? 0.07 to 0.10. 10 सेकंद. गुड. आणि फोर्थ साऊंड जो असतो तर तो कशामुळे प्रोड्यूस होतो?
inaudible sound. पॅथॉलॉजिकल कंडिशन मुळे हा, तर त्याच्यामध्ये काय होतं तर ॲट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन होतं. सिस्टॉल होतात. हा, त्याच्यामुळं फोर्थ साऊंड जो आहे तो प्रोड्यूस होतो. त्याचा टाइम ड्युरेशन किती असतो? 0.0 to 0.04. सेकंड. ओके, गुड. देन नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे तर कार्डियाक आउटपुट. Here we'll be see the first definition of this cardiac output. It is the volume of blood ejected by the ventricles per minute. म्हणजे एका मिनिटाला जे ventricles जे आहेत तर ventricles मधून ज्या वेळेस ब्लड इजेक्ट होतं आणि ते प्रत्येक मिनिटाला जेवढं इजेक्ट होतं तर तो काय असतो आपला कार्डियाक आउटपुट असतो. Cardiac output equals the stroke volume multiplied by the heart rate. Cardiac output काढायचा फॉर्म्युला काय येतं? स्ट्रोक व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय हार्ट रेट. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय येतं? इट इज द व्हॉल्यूम ऑफ ब्लड इजेक्टेड बाय व्हेंट्रिकल्स ड्युरिंग इच कॉन्ट्रॅक्शन. ज्यावेळेस व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होते त्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर जेवढा व्हॉल्यूम ब्लडचा व्हॉल्यूम जेवढा इजेक्ट होतो तर तो काय असतो तो स्ट्रोक व्हॉल्यूम असतो. सो देअरफॉर द कार्डियाक आउटपुट कसा कॅल्क्युलेट करायचा तर कार्डियाक आउटपुट इज इक्वल टू स्ट्रोक व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय हार्ट रेट. तर स्ट्रोक व्हॉल्यूम किती असतो म्हणजे ज्यावेळेस व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होते त्यावेळेस 70 ml पर बीट म्हणजे एका बीटला 70 ml ब्लड हे इजेक्ट होतं व्हेंट्रिकल्स मधून. तो झाला आपला स्ट्रोक व्हॉल्यूम झाला. आणि हार्ट रेट किती असतो हे तर सगळ्यांना माहितीच आहे 72 बीट्स पर मिनिट. म्हणजे एका मिनिटाला आपले हार्ट किती वेळा बीट करतं तर 72 वेळा ते बीट करतं. ह्या पद्धतीने कार्डियाक आउटपुट कॅल्क्युलेट केल्यावर किती येतं कार्डियाक आउटपुट? 5040 ml पर मिनिट म्हणजे जवळजवळ 5 लिटर पर मिनिट. समजले का सगळ्यांना कार्डियाक आउटपुट? येस मॅम. Yeah. किती झाला आपला कार्डियाक आउटपुट ही? 540 5,000 400 ml. ओके, म्हणजे कार्डियाक आउटपुट काय झाला? व्हॉल्यूम ऑफ ब्लड इजेक्टेड बाय द व्हेंट्रिकल्स पर मिनिट. डेफिनेशन समजली ना? Yeah. मॅम. येस मॅम. नेक्स्ट काय बघायचं आपल्याला तर इलेक्ट्रोकार्डिओग्राम. The electrical activity within the body can be detected by attaching the electrodes on the arms and legs. इलेक्ट्रोकार्डिओग्राम सगळ्यांनी बघितलंय का कधी? येस मॅम. No, ma'am. इलेक्ट्रोकार्डिओग्राम आपल्याला जर तो पाहिजे असेल म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्रामच्या मदतीने आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राफ प्रोड्यूस होतो. तर इलेक्ट्रोकार्डिओग्राफ प्रोड्यूस होताना जर ते इलेक्ट्रोड्स असते तर ते आपल्या बॉडीवर आर्म्स अँड लेग्स वरती ते अटॅच केलेले असतात. अँड ऍट द 6th पोझिशन ऑन चेस्ट म्हणजे आपल्या चेस्टवर आणि आपल्या हातावर आणि पायावर वगैरे आहेत ते इलेक्ट्रोड्स अटॅच केलेले असतात. Each limb and chest electrodes record slightly different electrical activity due to difference in its position. तर हे जे इलेक्ट्रोड्स अटॅच केलेले असतात आपल्या चेस्टला वगैरे तर ते काय नोटीस करते तर आपल्या शरीरामध्ये म्हणजे आपल्या हार्टमध्ये जे चेंजेस झालेत तर ते चेंजेस किंवा आपले हार्ट बीट्स कसे आहेत आपले पल्स रेट वगैरे सगळं रेकॉर्ड करतं. बाय कम्पेअरिंग दिस ऍक्टिव्हिटीज विथ वन अनदर अँड विथ नॉर्मल रेकॉर्ड इज पॉसिबल टू डिटरमाइन. त्याच्यामुळे काय होतं जो आपला नॉर्मल रेकॉर्ड असतो जे नॉर्मल पर्सनचा जो इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असेल तर त्याच्याशी कम्पेअर करून ज्या कोणत्या तर त्या पर्सनची किंवा त्या पेशंटची पॅथॉलॉजिकल कंडिशन ही डिटरमाइन केली जाते. तर त्याच्यामध्ये फर्स्ट काय आपण डिटरमाइन करतो तर ॲबनॉर्मॅलिटी इन कंडक्टिंग पाथवे म्हणजे ब्लड मध्ये जे कंडक्शन होतं ब्लडचं कंडक्शन वगैरे होतं आउटपुट इनपुट जो होतो तर त्याच्यामध्ये काय ॲबनॉर्मॅलिटी आहे का तर ते आपण ह्याच्यामध्ये चेक करतो. देन सेकंड इज इनलार्जमेंट ऑफ हार्ट म्हणजे हार्टच्या साईज मध्ये किंवा हार्टच्या पोझिशन मध्ये जर काय डिफरन्स दिसला तर ते आपण त्या इलेक्ट्रोकार्डिओग्राफच्या मदतीने आपण डिटेक्ट करतो. इफ सर्टन रिजन ऑफ हार्ट आर डॅमेज्ड म्हणजे हार्टचा कोणता पार्ट वगैरे डॅमेज झालेला असेल तर त्याच्यामुळे त्या कंडक्शन मध्ये किंवा जे आपण इम्पल्स जनरेट करतो काय तर कोणत्याही पार्ट मध्ये जे डॅमेज झालेलं आहे तर ते ह्याच्यामध्ये आपल्याला डिटरमाइन होतं. द कॉजेस ऑफ चेस्ट पेन म्हणजे ह्या इलेक्ट्रोकार्डिओग्राफच्या मदतीने आपल्याला काय होतं तर चेस्ट पेनचं जे कारण आहे तर ते ह्याच्यामध्ये डिटेक्ट होतं.
Then next, instrument used is an electrocardiograph and recording of electric signal is a electrocardiogram. इलेक्ट्रोकार्डिओग्रामच्या मदतीने आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राफ हा मिळवू शकतो. द नॉर्मल ईसीजी शोज 3 वेव्स. आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राफ ज्यावेळेस प्रोड्यूस होतो तर त्याच्यामध्ये 3 वेव्स हे प्रोड्यूस होते. त्याच्यामध्ये फर्स्ट कोणती तर पी वेव्ह, सेकंड मध्ये QRS कॉम्प्लेक्स आणि थर्ड इज टी वेव्ह. असे 3 वेव्ह त्याच्यामध्ये प्रोड्यूस होते इलेक्ट्रोकार्डिओग्राफ मध्ये. त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, द पी waves arises when impulse from SA node spread over the atria. P wave कशामुळे प्रोड्यूस होतो तर ज्या वेळेस हे SA नोड मधून इम्पल्स जे पुढे स्प्रेड होते ओव्हर द ऍट्रिया पर्यंत ज्या वेळेस इम्पल्स हे SA नोड कडून ऍट्रियाकडे जाते तर त्यावेळेस कोणती वेव्ह प्रोड्यूस होते तर पी वेव्ह. सेकंड वेव्ह कोणती तर QRS कॉम्प्लेक्स. द सेकंड वेव्ह इज द QRS कॉम्प्लेक्स स्टार्ट्स विथ द downward deflection continues as a large upright triangular wave and ends as a downward wave. QRS कॉम्प्लेक्स आधी कशी प्रोड्यूस होते, आधी खालून वरती जाते एकदम वरती आणि वरून परत रिटर्न खाली येऊन आणि परत थोडीशी किंचित अशी वर जाते. मी तुम्हाला डायग्राम दाखवते, तुम्हाला फक्त हेच समजून घ्या आधी. And the QRS complex represent rapid spread of impulse from AV node to the bundle of His and Purkinje fiber. QRS कॉम्प्लेक्स केव्हा प्रोड्यूस होतं तर ज्यावेळेस AV नोड करून जे इम्पल्स आलेले असते तर ते इम्पल्स ज्यावेळेस बंडल ऑफ His and Purkinje फायबर कडे स्प्रेड होते तर त्यावेळेस QRS कॉम्प्लेक्स हे प्रोड्यूस होतं. आणि थर्ड वेव्ह इज डोम शेप्ड अपवर्ड डिफ्लेक्शन कॉल्ड ॲज द टी वेव्ह. आणि थर्ड वेव्ह कोणती तर टी वेव्ह. टी वेव्ह कशी असते एकदम फक्त अशी अपवर्ड पोझिशनला ती डिफ्लेक्ट झालेली असते. अँड इट इंडिकेट द रिलॅक्सेशन ऑफ व्हेंट्रिक्युलर मसल. जी टी वेव्ह आहे तर ती कशामुळे प्रोड्यूस होती, ज्यावेळेस व्हेंट्रिकल हे रिलॅक्स होते त्यावेळेस टी वेव्ह प्रोड्यूस होते. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते, वेट फॉर फ्यू मिनिट्स. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का? Yes, ma'am. ओके. तर या व्हिडिओ मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, ईसीजी चे वेव्ह आहेत. मी आता सांगितलं पी वेव्ह, QRS कॉम्प्लेक्स आणि टी वेव्ह हे कशा पद्धतीने प्रोड्यूस होते तर हे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पी वेव्ह मध्ये काय होतं, QRS कॉम्प्लेक्स मध्ये काय होतं आणि टी वेव्ह मध्ये काय होतं तर ह्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे. हमारे हार्ट में कुछ स्पेशलाइज्ड कार्डियक सेल होती हैं। ये कार्डियक सेल रिस्पॉन्सिबल होती हैं टू जनरेट इलेक्ट्रिकल इम्पल्स, इलेक्ट्रिकल करंट जनरेट करती हैं, जिससे कि जो हमारा हार्ट है ये कॉन्ट्रैक्ट करता है। अगर हम कंडक्टिंग सिस्टम ऑफ हार्ट के पाथवे को देखें तो सबसे पहली कार्डियक सेल होती है एसए नोड। एसए नोड जिसे हम नेचुरल पेसमेकर ऑफ हार्ट भी बोलते हैं। इसके बाद एसए नोड ट्रांसफर करता है इलेक्ट्रिकल सिग्नल्स को एवी नोड को, और एवी नोड जिसे हम गेटकीपर ऑफ हार्ट भी बोलते हैं, क्योंकि ये डिसाइड करता है कि कितनी अमाउंट ऑफ इलेक्ट्रिकल सिग्नल या करंट आगे पास करनी है। एवी नोड फर्दर सेंड करता है इलेक्ट्रिकल करंट को बंडल ऑफ हिस में। ये भी एक तरह की स्पेशलाइज्ड कार्डियक सेल है। बंडल ऑफ हिस से ये करंट दो पार्ट में डिवाइड हो जाता है, राइट बंडल ब्रांचेस एंड लेफ्ट बंडल ब्रांचेस, और इसके बाद ये करंट परकिंजे फाइबर्स के थ्रू स्प्रेड हो जाता है हार्ट में, जिससे कि पूरी तरह से पूरे हार्ट को कॉन्ट्रैक्शंस के लिए इलेक्ट्रिकल करंट मिल जाता है। अगर रिवीजन के लिए देखा जाए तो सबसे पहले एसए नोड, एवी नोड, बंडल ऑफ हिस, राइट एंड लेफ्ट बंडल ब्रांचेस एंड परकिंजे फाइबर्स।
नेक्स्ट अगर हम देखें तो दूसरा कॉन्सेप्ट है रेट। आखिर किस रेट से इलेक्ट्रिकल करंट जनरेट हो रहे हैं। हर एक कार्डियक सेल की अपनी अलग अलग कैपेसिटी है। जैसे ऐसे नोड की कैपेसिटी है 60 to 100 बीट्स पर मिनट इलेक्ट्रिकल करंट को जनरेट करना। लेकिन अगर किसी कारणवश ये ऐसे नोड काम करना बंद कर दे तो एवी नोड खुद से फंक्शन करना स्टार्ट कर देता है और एवी नोड के फंक्शन करने की कैपेसिटी है 40 to 60 बीट्स पर मिनट और यही कैपेसिटी बंडल ऑफ हिस की है जो सेल्फ इलेक्ट्रिकल करंट जनरेट कर सकती है। अगर आगे तब भी कोई प्रॉब्लम हो जाए जिसकी वजह से ऐसे नोड एवी नोड और बंडल ऑफ हिस भी फंक्शनिंग नहीं है तो राइट और लेफ्ट बंडल ब्रांचेस की भी अपनी कैपेसिटी है जिसमें वो 20 to 40 बीट्स पर मिनट हार्ट को कॉन्ट्रैक्ट करा सकते हैं। ठीक है, इसके बाद हम देखते हैं ईसीजी स्ट्रिप। ये टिपिकल ईसीजी में डिफरेंट टाइप्स की हमारे पास वेव्स होती हैं जैसे पी वेव, क्यूआरएस कॉम्प्लेक्स एंड टी वेव। अब इसको हम डिटेल में समझते हैं। पी वेव इंडिकेट करती है कि हमारे एट्रियम कॉन्ट्रैक्ट करते हैं और इसी कंडीशन को हम बोलते हैं एट्रियल डीपोलराइजेशन। जहां क्यूआरएस कॉम्प्लेक्स इंडिकेट करता है कि हमारे वेंट्रिकल्स कॉन्ट्रैक्ट कर रहे हैं और वेंट्रिकल्स के कॉन्ट्रैक्ट होने की सिचुएशन को हम बोलते हैं वेंट्रिकुलर डीपोलराइजेशन। ठीक है, उसके बाद टी वेव फॉर्म होती है और टी वेव इंडिकेट करती है वेंट्रिकुलर रिलैक्सिंग, यानी कि वेंट्रिकल रिलैक्स करते हैं। ठीक है, अब यहाँ पे इसी प्रोसेस को हम वेंट्रिकुलर रीपोलराइजेशन कहते हैं। लेकिन मेरा क्वेश्चन ये बनता है कि अगर वेंट्रिकुलर डीपोलराइजेशन होता है, वेंट्रिकुलर रीपोलराइजेशन होता है तो एट्रिया कहाँ रिलैक्स होते हैं? वेयर इज एट्रियल रीपोलराइजेशन? तो मैं आपको बता दूं कि जहां पे क्यूआरएस कॉम्प्लेक्स जनरेट होता है एट द सेम टाइम इसी वक्त में एट्रिया रिलैक्स हो जाता है और इसी को हम बोलते हैं एट्रियल रीपोलराइजेशन। रिवीजन के लिए अगर हम देखें तो पी वेव इंडिकेट करती है एट्रियल डीपोलराइजेशन, क्यूआरएस कॉम्प्लेक्स इंडिकेट करता है वेंट्रिकुलर डीपोलराइजेशन एंड टी वेव इंडिकेट करता है वेंट्रिकुलर रीपोलराइजेशन। एंड क्यूआरएस कॉम्प्लेक्स के साथ ही हमें मिलता है एट्रियल रीपोलराइजेशन जो कि ईसीजी स्ट्रिप पे आपको देखने को नहीं मिलेगी बट ये होता है। नेक्स्ट बात करते हैं सेगमेंट एंड इंटरवल्स की। सो हमारे पास बंच ऑफ सेगमेंट एंड इंटरवल्स हैं जैसे फर्स्ट पी आर इंटरवल, पी आर सेगमेंट, क्यू आर एस कॉम्प्लेक्स। तर सगळ्यांना समजले का हे पी वेव क्यूआरएस कॉम्प्लेक्स आणि टी वेव कसे प्रोड्यूस होतात ते? Yes, ma'am. Yes, ma'am. पी वेव कशामुळे प्रोड्यूस होती? Atrial depolarization. हा, पी वेव कशामुळे? तर अॅट्रियल डिपोलरायझेशन जेव्हा होतं तर त्यावेळेस ही पी वेव प्रोड्यूस होते आणि त्याच्यानंतर क्यूआरएस कॉम्प्लेक्स कशामुळे प्रोड्यूस होते? Ventricular Depolarization. व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन म्हणजे तिथे काय होतं तर व्हेंट्रिकल्स हे कॉन्ट्रॅक्शन होतं तिथं क्यूआरएस कॉम्प्लेक्सला. आणि टी वेव कशामुळे होती प्रोड्यूस? Ventricular repolarization. रिपोलरायझेशन म्हणजे काय तर व्हेंट्रिकलचं तिथं रिलॅक्सेशन होतं आणि त्याच्यानंतर म्हणजे खालची पीक आहे एकदम खाली आलेली यस म्हणजे तिथे इंडिकेट केलेलं आहे तर तिथं काय होतं तर अॅट्रियल रिपोलरायझेशन होतं. हा असाच पूर्ण इलेक्ट्रोकार्डिओग्राम जो आहे तो नॉर्मल पर्सनचा हा प्रोड्यूस होतो असा पी वेव क्यूआरएस कॉम्प्लेक्स आणि टी वेव. सुरुवातीला अॅट्रियल डिपोलरायझेशन होतं त्याच्यानंतर व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन होतं आणि त्याच्यानंतर आर्ट्रियल रिपोलरायझेशन होऊन नंतर काय प्रोड्यूस होतं तर व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन म्हणजे व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन प्रोड्यूस होतं. हा असा पूर्ण कंटिन्यू ग्राफ हा प्रोड्यूस होतो. एसटी सेगमेंट एंड क्यूटी इंटरवल। लेकिन आपके ईसीजी ईजी इंटरप्रिटेशन के लिए समझने के लिए हम डिस्कस करेंगे पीआर इंटरवल और क्यूआरएस कॉम्प्लेक्स को। ये आपकी एक टिपिकल ईसीजी स्ट्रिप है। इस
तर इलेक्ट्रोकार्डिओग्राम कसा प्रोड्यूस होतो ते कळलंय ना सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. देन नेक्स्ट पॉइंट वी हॅव टू सी द सर्क्युलेशन ऑफ ब्लड. म्हणजे ब्लड सर्क्युलेशन हे आपल्या हार्ट मध्ये कसं प्रोड्यूस होतं तर त्याच्यामध्ये आपण हे सर्क्युलेशन ऑफ ब्लड बघायचंय. तर त्याच्यामध्ये कसं काय आहे? देअर आर 4 टाइप्स ऑफ ब्लड सर्क्युलेशन इन द ह्युमन बॉडी. 4 पद्धतीच्या सर्क्युलेशन नुसार आपलं ब्लड हे हार्ट मध्ये सर्क्युलेट होतं. त्याच्यामध्ये फर्स्ट काय आहे? सिस्टेमिक सर्क्युलेशन, सेकंड पुल्मोनरी सर्क्युलेशन, थर्ड इज कोरोनरी सर्क्युलेशन आणि फोर्थ इज हिपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघणार आहे की सिस्टेमिक सर्क्युलेशन. तर सिस्टेमिक सर्क्युलेशन कोणत्या पद्धतीने होतं बघा. द लेफ्ट व्हेंट्रिकल पंप्स ऑक्सिजनेटेड ब्लड इनटू द एओर्टा. ज्यावेळेस लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये ज्यावेळेस ऑक्सिजनेटेड ब्लड येतं तर ते कुठं जातं तर एओर्टा मध्ये जातं. फ्रॉम द एओर्टा द ब्लड डिवाइड्स अँड रिडिवाइड्स इनटू आर्टरीज, आर्टरिओल्स अँड फायनली द ब्लड कॅपिलरीज. तर त्या ऑक्सिजनेटेड ब्लड जे एओर्टा मध्ये आलेलं आहे तर ते परत कुठं डिवाइड होतं? आर्टरीज, आर्टरीज नंतर आर्टरिओल्स मध्ये जातं आणि आर्टरिओल्स मधून शेवट लास्टला ते ब्लड कॅपिलरीज मध्ये जातं. The exchange of nutrients and gases occurs across the thin capillary walls. आणि ज्या कॅपिलरीज आहेत त्याच्यामध्ये काय होतं तर न्यूट्रिएंट्स अँड गॅसेसचं एक्सचेंज होतं. द सेम सेट ऑफ कॅपिलरीज कलेक्ट डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द बॉडी सेल्स. ज्या कॅपिलरीजच्या वॉलमध्ये काय होतं तर जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे तर ते काय होतं कलेक्ट होतं. दे युनिट टू फॉर्म अ व्हेन्युल्स. त्या कॅपिलरीज एकत्र आल्यानंतर जे पुढे जे कंटिन्यू होतं तर ते काय फॉर्म होतं तर व्हेन्युल्स फॉर्म होते. And different venules come together to form a veins. आणि ज्यावेळेस व्हेन्स एकत्र येऊन जे बनतं तर त्याला काय म्हणायचं? व्हेन्स म्हणतात. द व्हेन्स एम्प्टी डिऑक्सिजनेटेड ब्लड इनटू द सुपेरियर व्हेना केवा और इन्फेरियर व्हेना केवा. आणि ज्या व्हेन्स असते तर त्या व्हेन ज्या डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते तर ते जे डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते सुपेरियर व्हेना केवा आणि इन्फेरियर व्हेना केवा मधून कशात येतं तर राईट एट्रियम मध्ये येतं. हार्टच्या राईट एट्रियम मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं. And the blood circulation from left ventricle to right atrium is called as systemic circulation. आणि ज्यावेळेस ब्लड सर्क्युलेशन हे कशातून लेफ्ट व्हेंट्रिकल मधून राईट एट्रियम मध्ये ज्यावेळेस जातं तर ते सिस्टेमिक सर्क्युलेशन असतं. तर मी याचा एक व्हिडिओ तुम्हाला शेअर करते सिस्टेमिक सर्क्युलेशनचा. Pumps blood into the entire body through rhythmic contractions, supplying all organs with sufficient oxygen and other necessary substances. The heart is divided into a right and a left side. The two sides are separated by the septum. The heart has 4 chambers: the right atrium with the right ventricle and the left atrium with the left ventricle. 4 valves regulate the flow of blood through the heart, its chambers, and into the circulation. The right and left side of the heart work hand in hand. The right side of the heart pumps blood through the pulmonary artery into the lung, where it is enriched with oxygen. The left side pumps blood to all other parts of the body through the aorta and the systemic circuit. The pumping cycle begins when oxygen-deprived blood returns from the body through the veins, the superior and inferior vena cava, and into the आता जे राईट एट्रियम मध्ये जे ब्लड एंटर झालेलं आहे तर ते कसं ब्लड आहे तर डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. आणि हे वरती जे रेड कलरचं दिसतंय हे सुपेरियर व्हेना केवा. हे वरती माझं कर्सर दिसतोय बघा तुम्हाला, दिसतोय ना? तर ते आहे Yes, ma'am. Yes, ma'am. ओके सुपेरियर व्हेना केवा. आणि जे खाली आहे तर ते आहे ते
इन्फेरियर व्हेना केवा, ह्या दोन्ही मधून डिऑक्सिजनेटेड ब्लड ऍट्रियामध्ये म्हणजे राईट ऍट्रियम मध्ये एंटर करतं. Heart's right atrium. When the right atrium is filled with blood, it contracts, and a valve, the tricuspid valve, opens, allowing the blood to flow into the right ventricle. This is called atrial systole. When the right ventricle has filled with blood, the tricuspid valve closes. This prevents blood from flowing back into the right atrium. Now the right ventricle contracts. The pulmonary valve opens and blood is pumped through the pulmonary artery into the lung and there is enriched with oxygen. This phase is called ventricular systole. After this, the pulmonary valve closes quickly, preventing blood from flowing back into the right ventricle. Oxygen-enriched blood then returns from the lungs through the pulmonary veins and now fills the heart's left atrium. The heart's left atrium contracts. तर इथं बघितलं की आपण जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते राईट व्हेंट्रिकल्स मध्ये आल्यानंतर ते राईट व्हेंट्रिकल मधून कुठे जातं तर पुल्मोनरी आर्टरी मध्ये जातं. तर कशा थ्रू जातं ते पुल्मोनरी व्हॉल्व ओपन झाल्यानंतर पुल्मोनरी आर्टरी मध्ये जातं. म्हणजे पुल्मोनरी आर्टरी मध्ये जे डिऑक्सिजनेटेड ब्लड गेलेलं आहे तर ते परत कशात एंटर करतं तर लंग्स मध्ये एंटर करतं आणि लंग्स मधून ते काय होतं तर डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे तर ते ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये कन्वर्ट होऊन नंतर ते पुल्मोनरी व्हेन मध्ये येतं. जे ऑक्सिजनेटेड ब्लड झालेलं आहे ते आणि पुल्मोनरी व्हेन मध्ये आल्यानंतर ते कुठे येतात तर लेफ्ट ऍट्रियामध्ये येतं. And another valve, the mitral valve, opens and blood is pumped into the left ventricle. As soon as the left ventricle is filled with blood, the mitral valve closes. This prevents blood from flowing back into the left atrium. Now the left ventricle contracts and the aortic valve opens. The oxygen-enriched blood flows into the aorta and is distributed to every organ in the body via the blood circulatory system. The aortic valve quickly closes to prevent blood from flowing back into the left ventricle. At the same time, a new contraction takes place in the right ventricle, and the systemic blood ओके. परत लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जे ऑक्सिजनेटेड ब्लड आलेलं आहे म्हणजे लंग कडून जे आपल्याला डिऑक्सिजनेटेड ब्लड होतं ते कन्वर्ट होऊन ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये एंटर झाल्यानंतर ते पुढे कुठे जातं तर एओर्टिक व्हॉल्व मध्ये जातं आणि एओर्टिक व्हॉल्व मधून ते कुठं एंटर करतं तर एओर्टा मध्ये. आणि जे एओर्टा जे आहे तर आपल्या पूर्ण बॉडीला जो ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते एओर्टा आपल्या बॉडीला सप्लाय करतं. समजले काय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सुरुवातीला राईट ऍट्रियम मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड हे कशातून एंटर होतं? superior vena cava. सुपेरियर अँड इन्फेरियर व्हेना केवा हे दोन्ही मधून जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे तर ते राईट ऍट्रियम मध्ये एंटर करतं आणि नंतर राईट ऍट्रियम मध्ये ते कुठे जातं राईट ऍट्रियम मधून ते राईट व्हेंट्रिकल मध्ये एंटर करतं. ज्यावेळेस ट्रायकस्पिड व्हॉल्व ओपन होते त्यावेळेस ते राईट ऍट्रियम मधून राईट व्हेंट्रिकल मध्ये एंटर करतं आणि राईट व्हेंट्रिकल मधून ते नंतर कुठे जातं तर पुल्मोनरी आर्टरी मध्ये जातं. Pulmonary. आणि ज्यावेळेस ते पुल्मोनरी आर्टरी मधून नंतर कुठे जातं Lungs. लंग्स मध्ये जातं. लंग्स मध्ये जातं त्यावेळेस ते काय असतं तर डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि लंग्स मध्ये गेल्यानंतर ते डिऑक्सिजनेटेड ब्लडचं कन्व्हर्जन ऑक्सिजनेटेड ब्लड तिथं लंग्स मध्ये ऑक्सिजन सप्लाय होतो आणि तिथून ते डिऑक्सिजनेटेड टू ऑक्सिजनेटेड ब्लड कन्वर्ट होतं आणि परत मग लंग्स मधून ते पुल्मोनरी व्हेन मध्ये येतं. पुल्मोनरी व्हेन मधून ते कुठे एंटर करतं तर लेफ्ट ऍट्रिया मध्ये एंटर करून नंतर बायकस्पिड व्हॉल्व ओपन होते आणि बायकस्पिड व्हॉल्व मधून ते लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये एंटर होतं आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मधून ते नंतर कुठे एंटर होतं तर एओर्टिक व्हॉल्व आणि एओर्टिक व्हॉल्व मधून ते परत कुठे जातं तर एओर्टा मध्ये आणि जे एओर्टा जे आहे तर ते आपल्या पूर्ण बॉडीला जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते सप्लाय करतं.
सेकंड सर्क्युलेशनचा पार्ट कोणता आहे तर पल्मोनरी सर्क्युलेशन. हे आता आपण जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणजे काय येतं त्याच्यामध्ये, ज्यावेळेस ब्लड हे पल्मोनरी व्हॉल्व मधून पल्मोनरी आर्टरी मध्ये ज्यावेळेस ते कंडक्ट होतं तर त्यावेळेस कोणतं असतं ते पल्मोनरी सर्क्युलेशन असतं. दिस इज द सर्क्युलेशन ब्लड फ्रॉम राईट ventricle ऑफ द हार्ट टू द लंग्स अँड बॅक टू द लेफ्ट एट्रियम. म्हणजे ज्यावेळेस पुल्मोनरी आर्टरी मधून जे लंग्स मध्ये जातं डिऑक्सिनेटेड ब्लड आणि जे लंग्स मधून परत पुल्मोनरी व्हेन मधून ते लेफ्ट एट्रियम मध्ये एंटर करतं, तर ते काय असतं ते पूर्ण ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. राईट ventricles pumps the blood into the pulmonary artery. सुरुवातीलाच आपण बघितलं राईट ventricle मधून आधी ते कुठं जातं तर पुल्मोनरी आर्टरी मध्ये, पुल्मोनरी आर्टरी मधून ते परत जातं लंग्स मध्ये. It divides into the left and right pulmonary artery, passes into the left and right lungs. लंगचे दोन पार्ट असतात हे तरी सगळ्यांना माहितीच असेल की लेफ्ट अँड राईट लंग मध्ये, आणि त्याच्यामध्ये पुल्मोनरी जी आर्टरी आहे त्याचा ते पण डिवाइड होऊन लेफ्ट लंग मध्ये आणि राईट लंग मध्ये एंटर होतं, आणि ते त्या दोन्ही राईट अँड लेफ्ट पुल्मोनरी आर्टरी मधून जे डिऑक्सिनेटेड ब्लड असतं तर ते लंगच्या दोन्ही पार्ट मध्ये डिवाइड होतं. In the lungs, this artery divide and subdivide into the smaller arteries, arterioles and capillaries. तर ह्या पुल्मोनरी आर्टरी ज्या आहेत तर त्यावेळेस ज्या लंग मध्ये असतं तर त्यावेळेस त्यांचं डिवाइड कशामध्ये होतं तर आर्टरीज, आर्टरिओल्स अँड कॅपिलरीज मध्ये डिवायडेशन होतं. The exchange of gases takes place between the capillaries and the alveoli of lungs. जे लंग्स मध्ये जे अल्विओलाई प्रेझेंट असते ज्यामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस होत असतं की कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजनचं एक्सचेंज ऑफ गॅसेस होत असतं, तर त्यावेळेस ते ब्लड त्याच्यामध्ये एंटर करतं आणि डिऑक्सिनेटेड ब्लडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये होतं. Two pulmonary veins carry oxygenated blood from each lungs and opens into the left atrium. आणि ज्यावेळेस लंग्स मध्ये जे डिऑक्सिनेटेड ब्लडचं कन्व्हर्जन ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये होतं तर ते परत कशामध्ये जातं तर लेफ्ट एट्रियम मध्ये एंटर करतं. देन थर्ड सर्क्युलेशन इज कोरोनरी सर्क्युलेशन. त्याच्यामध्ये काय आहे, कोरोनरी सर्क्युलेशन इज द सप्लाय ऑफ ब्लड टू द हार्ट इटसेल्फ. कोरोनरी सर्क्युलेशन मध्ये काय होतं ते कोरोनरी सर्क्युलेशन मध्ये जे ब्लडचं सप्लाय आहे तर ते हार्टला होतं, तर तेच असतं ते कोरोनरी सर्क्युलेशन असतं. द राईट अँड लेफ्ट कोरोनरी आर्टरीज म्हणजे ब्रांचेस ऑफ असेंडिंग एओर्टा सप्लाय ऑक्सिजनेटेड ब्लड टू द हार्ट. ज्या कोरोनरी आर्टरीज असतात तर त्या कशाला ऑक्सिजनेटेड ब्लड हार्टला सप्लाय करतात. The deoxygenated blood is collected by the coronary veins and opens into the coronary sinus. कोरोनरी व्हेन्स ज्या असतात तर त्या डिऑक्सिनेटेड ब्लड ह्या कलेक्ट करतात, म्हणजे डिऑक्सिनेटेड ब्लड कलेक्ट केलेलं आहे तर ते फर्दर कुणाला ट्रान्सफर करतात तर कोरोनरी सायनसला ट्रान्सफर करतात. हे दोन्ही सर्क्युलेशन समजलेत का सगळ्यांना? पल्मोनरी सर्क्युलेशन अँड कोरोनरी सर्क्युलेशन. द नेक्स्ट कुठला आहे सर्क्युलेशन ऑफ ब्लडचा तर चौथा आहे ते हिपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन. द व्हेनस ब्लड म्हणजेच काय तर इथं डिऑक्सिनेटेड ब्लड आहे. द डिऑक्सिनेटेड ब्लड और व्हेनस ब्लड फ्रॉम द डायजेस्टिव्ह ऑर्गन सच एज स्मॉल इंटेस्टाइन, स्टमक अँड पॅनक्रियाज इज कलेक्टेड बाय द पोर्टल व्हेन. म्हणजे ज्या वेळेस किंवा ऑर्गन्सच्या जे कॅपिलरीज वगैरे आहेत तर त्या कॅपिलरीजच्या वॉल मध्ये जे डिऑक्सिनेटेड ब्लड असतं ते ऍब्सॉर्ब केलेलं असतं किंवा कलेक्ट केलेलं असतं, तर ते जे कलेक्ट केलेलं आहे बाय पोर्टल व्हेन. पोर्टल व्हेन म्हणजेच काय तर त्या ब्लड वेसल्स असतात that delivers blood to the liver from stomach, intestine, spleen म्हणजे त्या डायजेस्टिव्ह ऑर्गन्स मधून. डायजेस्टिव्ह ऑर्गन्स मध्ये काय असते तर पोर्टल व्हेन असते, ते जे असते ते डिऑक्सिनेटेड ब्लड कलेक्ट करते. इट एम्प्टीज इट कंटेंट्स इनटू द लिव्हर. म्हणजे पोर्टल व्हेननी जे डिऑक्सिनेटेड ब्लड कलेक्ट केलेलं असतं तर ते कशामध्ये जातं नंतर लिव्हर मध्ये जातं. आणि त्यानंतर द पोर्टल व्हेन इज फॉर्म्ड बाय द डिफरंट व्हेन सच एज स्प्लिनिक व्हेन फ्रॉम द स्प्लीन. पोर्टल व्हेन कशाने बनलेले असतात तर त्या जे डिफरंट व्हेन्स असतात त्याच्यामध्ये कुठल्या इन्क्लूड असते तर स्प्लिनिक व्हेन असतात. इन्फेरियर मेसेंट्रिक फ्रॉम रेक्टम अँड कोलॉन. म्हणजे रेक्टम अँड कोलॉनच्या ज्या व्हेन आहेत तर ते कशामध्ये इन्क्लूड होते तर पोर्टल व्हेन मध्ये.
देन सुपेरियर मेसेंट्रिक फ्रॉम द स्मॉल इंटेस्टाईन, जे स्मॉल इंटेस्टाईनच्या व्हेन ज्या असतात त्या पोर्टल व्हेन असतात. अँड त्याच्यामध्ये अजून गॅस्ट्रिक व्हेन अँड स्टमक अँड सायटिक व्हेन फ्रॉम गॉल ब्लॅडर. In this way, blood with high concentration of nutrients goes into the liver first. म्हणजे ते ब्लड जे आहे ते पोर्टल व्हेन कलेक्ट केलेलं असतं तर ते आधी लिव्हर मध्ये जातं and liver stores some of them and modifies other before they pass into the general circulation. जे सगळ्यात आधी जे ब्लड आहे ते कलेक्ट कशामध्ये होतं तर लिव्हर मध्ये होतं. सर्क्युलेशनला जायच्या आधी ते आधी लिव्हर मध्ये कलेक्ट होतं. The liver is also detoxify harmful substances such as alcohol that have been absorbed by the gastrointestinal tract and destroy bacteria by phagocytosis. आणि ज्यावेळेस लिव्हर मध्ये ते स्टोअर होतं तर त्यामुळे काय होतं तर लिव्हरमुळे काय होतं तर त्याच्यामध्ये जे हार्मफुल सबस्टन्स किंवा अल्कोहोल ते असते ते ऍब्सॉर्ब केले जातात म्हणजे अँड डिस्ट्रॉय बॅक्टेरिया बाय फॅगोसाइटोसिस. फॅगोसाइटोसिस म्हणजेच काय तिथं जे बॅक्टेरिया जे आहेत त्या इंगल्फ केले जातात म्हणजे तिथं डिस्ट्रॉय केले जाते, गिळले जाते तिथं फॅगोसाइटोसिस मध्ये जे बॅक्टेरिया जे आहेत. अँड नेक्स्ट काय तर हिपॅटिक आर्टरी सप्लायज ऑक्सिजनेटेड ब्लड टू द लिव्हर. हिपॅटिक आर्टरी मध्ये काय येते तर शॉर्ट ब्लड व्हेसल्स दॅट सप्लाय ऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजे काय येते त्याच्या लिव्हरच्या ज्या आर्टरी आहेत लिव्हरच्या स्टमकच्या डिओडिनमच्या किंवा पॅनक्रियाच्या ज्या आर्टरी आहेत तर त्या ऑक्सिजनेटेड ब्लड लिव्हरला सप्लाय करतात. Thus the oxygenated and deoxygenated blood into the liver is mixed. म्हणजे सुरुवातीला काय होतं तर पोर्टल व्हेन मध्ये जे डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं ते पण लिव्हर मध्ये कलेक्ट होतं आणि हिपॅटिक आर्टरी जे ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करत असते ते दोन्ही पण लिव्हर मध्ये कलेक्ट होतं आणि त्यावेळेस ते आल्यामध्ये नंतर ते ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड हे दोन्ही पण मिक्स होऊन जातं अँड फर्दर कलेक्ट बाय हिपॅटिक व्हेन्स विच ओपन्स इनटू द इन्फेरियर व्हेना केवा. आणि त्यानंतर हे दोन्ही मिक्स झालेलं ब्लड जे आहे तर ते कशामध्ये येतं तर हिपॅटिक व्हेन्स मध्ये येतं आणि हिपॅटिक व्हेन्स मधून ते कुठे जातं तर इन्फेरियर व्हेना केवा. म्हणजे आपण ते मग असं बघितलं बघा इन्फेरियर व्हेना केवा मधून जे डायरेक्ट ऍट्रियामध्ये राईट ऍट्रियामध्ये ज्यावेळेस ते ब्लड एंटर करतं तर ते डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. दिस सर्क्युलेशन ऑफ ब्लड थ्रू द लिव्हर इज कॉल्ड एज हिपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन. म्हणजे याच सर्क्युलेशनला काय म्हटलं जातं तर हिपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन म्हटलं जातं. समजले काय सगळ्यांना हिपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन? एनीवन? अजून एकदा रिपीट करा मॅम. ओके. हिपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन मध्ये काय होतं तर जे ब्लड आहे ते आपल्या बॉडी मधून सगळं जे कलेक्ट झालेलं असतं डिफरंट पार्ट्स मधून डायजेस्टिव्ह ऑर्गन्स मधून वगैरे किंवा स्प्लीन मधून किंवा इंटेस्टाईन मध्ये स्टमक मधून जे ब्लड कलेक्ट झालेलं असतं तर ते पोर्टल व्हेननी लिव्हर मध्ये एंटर होतं तर ते काय असतं ते डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. हे तर समजले सगळ्यांना? Yes, ma'am. येस मॅम. आणि नंतर कुठली असते तर हिपॅटिक आर्टरी असते आणि हिपॅटिक आर्टरी मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि ते सुद्धा जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे तर ते सुद्धा लिव्हर मध्येच एंटर करतं आणि हे दोन्ही ज्यावेळेस ब्लड पोर्टल व्हेन आणि हिपॅटिक आर्टरी हे दोन्ही ब्लड ज्यावेळेस एकत्र येऊन लिव्हर मध्ये कलेक्ट करतात तर त्यावेळेस ते दोन्ही व्हेनचं ब्लड हे मिक्स होतं तर ते कोणतं असतं तर ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिजनेटेड हे दोन्ही ब्लड जे आहे तिथं येऊन मिक्स होते आणि ते मिक्स झालेलं जे ब्लड आहे तर ते नंतर फर्दर कुठं ट्रान्सफर केलं जातं तर हिपॅटिक व्हेन्स मध्ये जास्त त्याच्यामध्ये कलेक्ट केलं जातं आणि हिपॅटिक व्हेन्स ते जे ब्लड आहे तर ते कुठं फर्दर ट्रान्सफर करतात तर इन्फेरियर व्हेना केवा मध्ये. मग अशी मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलं बघा इन्फेरियर व्हेना केवा वरच्या साईडला अॅओर्टाच्या वरच्या साईडला असते. कळलं ना ते तरी? येस मॅम. हा आणि त्या इन्फेरियर व्हेना केवा मधून जे सगळं आता लिव्हर मधून जे ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड दोन्ही पण ब्लड मिक्स झालेलं जे ब्लड आहे ते इन्फेरियर व्हेना केवा मधून ऍट्रिया मध्ये कलेक्ट होतं. हे तर कळलं सगळ्यांना? येस मॅडम. हा आणि मग ते ऍट्रिया मध्ये जे कलेक्ट झालेलं आहे ते पुढे सर्क्युलेशन थ्रू हार्ट मध्ये परत जातं आणि परत ते पुढची प्रोसेस सगळी होती. ते जे इथपर्यंत जे सर्क्युलेशन आहे तर त्याला हिपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन असं म्हणतात.
ओके, वी विल स्टॉप हिअर. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. एवढं तरी फक्त पूर्ण एकदा रिपीट वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. समजले नाही इथपर्यंत पण सगळ्यांना? Yes, madam. Yes, ma'am. ओके. प्रेझेंट द्या मला. रोल नंबर 1. Present, ma'am. 2. Present, ma'am. 3. 4. Present, ma'am. 5. Present, ma'am. 6. Present, ma'am. 7. Present, ma'am. 8. Present, ma'am. 9. Present, ma'am. 10. Present, ma'am. 11. Present, ma'am. 12. Present, ma'am. 13. 14. Present. 15. Present, ma'am. 16. Present, ma'am. 17. Present, ma'am. 18. Present, ma'am. 19. Present, ma'am. 20. 21. Present, ma'am. 22. Present, ma'am. 24. Present, ma'am. 25. Present. 26. 27. Present, ma'am. 28. Present, madam. 29. 30. Present, ma'am. 31. Present, ma'am. 32. Present, ma'am. 33. Present. 35. 34. Present, ma'am. 36. Present, ma'am. 37. Present, ma'am. 38. Present, ma'am. 39. Present, ma'am. 40. Present, ma'am. 41. Present, ma'am. 42. 43. Present, ma'am. 44. Present, ma'am. 45. Present, ma'am. 46. Present, ma'am. 47. Present. 48. Present, ma'am. 49. 50. Present. 51. 52. Present, ma'am. 53. 54. 55. Present, ma'am. 56. 57. Present, ma'am. 58. 59. 60. Present, ma'am. 61. Present. 62. Present. 63. Yes, ma'am. 64. Present. 65. Present. 66. Present, madam. 68. Present, ma'am. 69. Present, ma'am. 70. Present, ma'am. absent नंबर काय तिळगुळ वाटाय गेलेत का? 59 present है मैम. 59 प्रेझेंट. हेलो मैम 56 प्रेझेंट आहे. मग प्रेझेंट घेताना काय झोपलेलं असतं का? मॅम तुमचा आवाजच आला नाही. चाललाय असं मॅडम. काय आलं नाही? मॅम रेंजच नाही काय. रेंज नाही. आता मॅम, बोलायला 50 रेंज आली का? 51 वरून डायरेक्ट 57 ऐकू आलं. मधला आकडेच ऐकू आला नाही. होय. बरं absent नंबर मी एकदा अनाउन्स करते ते बघा. 3, 13, 20, 29, 42, 49, 51, 53, 54,
58, 59. Hello ma'am, 29 present आहे. 59 प्रेझेंट आहे मॅम. 59. मोबाईल ठेवून जाता का दुसरीकडे कुठं? नाही मॅम. नाही मॅम, दिसते present आहे. बरं असू दे, ओके. पवार गाजनंदिनी 20 इन्स्ट्रक्शन आहे तुमच्यासाठी. पवार गाजनंदिनी शेख महादेव ऋषिकेश पवार दयानंद तळेकर वाघ पूजा औसेकर सौरभ कोळी हर्षदा चंदन शिवे सायली कवटाळकर गौरी. कोण स्टुडंट आहेत प्रेझेंट आहात का हे? Yes ma'am, present. येस मॅम. पवार गाजनंदिनी शेख महाडिक पवार दयानंद वाघ पूजा प्रेझेंट मॅम. सौरभ कोळी हर्षदा चंदन शिवे सायली आणि कवटाळकर गौरी हे जे स्टुडंट आहेत. तुम्ही गुगल फॉर्म सबमिट नाही का केला? मी तुम्हाला सेंड केला एक गुगल फॉर्म, तो सबमिट नाही का केला? मॅडम माझं ते सर्टिफिकेट आलं नाही त्यामुळे मी केलं नाही. फर्स्ट रोज पण झाला नाही का तुमचा? झालंय पण त्याचं पहिलं सर्टिफिकेट आलं नाही. माझी आधार कार्ड वरची तारीख चुकली त्यामुळे. सर्टिफिकेट कुठून येतं मॅडम? डाउनलोड करायचं असतंय ते. पण होत नाही माझं तसं. लय वेळा ट्राय केलंय. तुम्ही काय करा, नेटके मॅडमला तुमचं फर्स्ट डोसची काय डेट आहे, तुम्ही जे हा. घेतले डेट ते व्हॉट्सअप करा. आणि बरोबर. बाकीचे जे स्टुडंट आहेत त्यांना काय प्रॉब्लेम आहे? महाडिक ऋषिकेश तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही मॅम, करत तू 5 मिनिट. शेख पवार गाजनंदिनी मॅम ते सर्टिफिकेट त्यात सबमिटच होत नाहीये. स्क्रीनशॉट काढायचा मॅडम त्या सर्टिफिकेटचा स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट काढून बघितलं मॅम, स्क्रीनशॉट डबल म्हणजे खूप ट्राय केलं पण ते सबमिट होत नाही स्क्रीनशॉट. काय येतंय तिथं? इन्स्ट्रक्शन काय येतंय तिथं? म्हणजे क्लिक केलं तरी म्हणजे काही येतच नाही, असं होतच नाही. ओके, ती लिंक जी आहे ना ती दुसऱ्या मोबाईलवर घ्या आणि त्या मोबाईलवरून ओपन करा. ओके. आणि मला आहे आज दुपारपर्यंत प्रॅक्टिकल बसू देणार नाही. हे जे स्टुडंट आहेत ना, जोपर्यंत इन्फॉर्मेशन फिल करत नाही तोपर्यंत प्रॅक्टिकल दुपारी बसू देणार नाही. तुम्हाला 5 मिनिट टायमिंग दिलं जाईल. आता ते सेंड करा. ओके मॅम. पवार गाजनंदिनी शेख महाडिक पवार दयानंद वाघ पूजा औसेकर सौरभ कोळी हर्षदा चंदन शिवे सायली कवटाळकर गौरी आहेत काही सगळं प्रेझेंट? येस मॅम. जे अब्सेंट आहेत त्यांना सांगा आणि जे प्रेझेंट आहेत त्यांनी पटकन 5 मिनिटांमध्ये ते इन्फॉर्मेशन फिलअप करून फॉर्म सबमिट करा.